कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मैत्रीचा उपयोग तुम्हाला इतक्या वर्षात एकमेकींना म्हणजे कुणाचा ना कुणाचा कधी झालाय? असं लक्षात राहण्याचा प्रसंग असेल तर कोण सांगेल? माझे मिस्टर म्हणजे आजारी पडले होते, पुण्याला बंदोबस्तासाठी गेले, ते पण पोलीस आहेत। बरोबर। तर ते तिकडे गेल्यावर बंदोबस्त असताना त्यांना जरा चक्कर येऊन ते खाली पडले, तर सायकोलॉजिक हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं आम्ही, मेंदू ब्लॉक झाला होता। बरं। तर 1 महिना ते ॲडमिट होते, त्यावेळेस माझी फॅमिली आणि माझ्या फ्रेंडने खूप मला मदत केली होती। म्हणजे या सगळ्या जणी तुमच्या बरोबर होत्या? खूप मदत झाली होती त्यावेळेस, खूप म्हणजे मुलांचे वगैरे हाल होत होते, काही फॅमिली घरी आली होती माझ्या, काही मैत्रिणी मदत करत होत्या, खूप म्हणजे प्रॉब्लेम झाला होता त्यावेळेस। तेव्हा कुटुंब आणि मैत्रिणी म्हणजे हे नवं तुमचं जे कुटुंब आहे त्यांनी खूप मदत केली। अजून वेगवेगळे प्रसंग असतात? बरं। मी जेव्हा म्हणजे कामोट्यात आले ना, ह्या सगळ्या भेटल्या, त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचा म्हणजे माझे वडील वारले आधी ॲक्सिडेंटमध्ये, त्याच 1-2-3 महिन्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये 2 महिन्यामध्ये ह्यांची PSIची एक्झाम होती, त्याच्यामध्ये ते पास झाले होते, मैदानीला गेले होते, मैदानीमध्ये फिनिशिंगला पडले तर त्यांचा पायच फ्रॅक्चर झाला पूर्ण। तर ते पूर्ण बेडवर होते 40 दिवस, सिलेक्शन झालं नाही त्याच्यामुळं। आणि त्या टाईमला माझी छोटी मुलगी लहान होती, मला 3 महिन्याचीच होती, आणि घरात गावाकडलं पण कोणी आलं नव्हतं, मी मिस्टर आणि मुलगी होती, पण ह्या सगळ्या जणी मला त्यावेळेस खूप खूप मदतीला आल्या, आणि ते मी विसरू शकत नाही। पण माहेर माझे पप्पा गेले आणि माझं माहेरच नाही मला राहिलं, हेच सगळं माहेर आहे माझं। खरं सांगायचं मी कधीच माहेर आहे, पप्पा गेले तर मी कधीच माहेर गेले नाही, इथंच काय ते। किती मिस करता पप्पांना? खूप। माझे पप्पाच मला सोनू म्हणायचे, म्हणून मिस्टर मला सोनू म्हणतात। आज सुद्धा तुम्ही पप्पांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात 12 वर्ष झाले माहेर नाही, आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी माझ्या प्रत्येक दुःखामध्ये सुखामध्ये मला खूप घरी येऊन पण हे करतात। ही मैत्रीची ताकद। हो ना? मला आठवण नाही एवढी। तुमच्यात अबोला झालाय कधी कोणा? अबोला नाही, नाही मी बोलायचं पण अबोला नाही। ते ग्रुप मधून लेफ्ट होणं बिणं असतं बघा, मी लेफ्ट होते जा ते तर लेफ्ट म्हणजे एका मैत्रिणीमुळे आमचा खूप मोठा इश्यू झाला होता प्रत्येक। एका मैत्रिणीमुळे जिला आज तुम्ही आणलं नाही, पण छान, अशाच हसत राहा, आनंद करा। नाही, आणखी एक सांगते सर, बोला। लग्नाची एक गोष्ट आहे माझ्या। मिस्टर मला म्हणजे आधी त्यांचे चुलते आलेले बघायला, आणि ते गेले 1 दिवस, फक्त आमच्या पप्पाला म्हणले की मुलगी पसंत आहे, आम्ही येतो म्हणून मुलाला घेऊन। सोमवारी मग मुलाला घेऊन आले, आणि शुक्रवारी माझं लग्न झालं, आमच्या पप्पांनी लग्न करून दिलं 4 दिवसातच। अरे तेव्हा पोलीस मध्ये होते मिस्टर? हो, ट्रेनिंग मध्ये आले होते सुट्टीच्या, त्याच 4 दिवसाच्या सुट्टीमध्ये आमचं लग्न करून दिले। म्हणजे जितक्या शितापीनं आरोपीला पकडून घेऊन येतात तितक्या शितापीनं लगेच लग्न एवढ्या 4 दिवसात? तर बोलले आम्हाला मुलगी द्या, माळ घालून आम्ही येऊ, असंच झालंय माझं लग्न। किती वर्षापूर्वी? 18 वर्षापूर्वी। तुमचं लग्न ठरल्यानंतर किती वर्षांनी झालं लग्न? 15 दिवसातच झालं माझं। कसं ते? ऍक्च्युली ते त्यांना जानेवारीमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे दानवली गावामध्ये मुलगी आहे पाहुण्या, तर ती म्हटले खूप लांब आहे, तिकडे कोण जाणार वरती एवढ्या लांब, कशाला जायचं, म्हणून ती लोक आलीच नाहीत बघायला। पण आता म्हणतात की तेव्हा आलो, काढतात विषय खूप असतो, आलो नसतो तो बरं झालं। नाही असं नाही म्हणतात, नाही चांगलं झालंय आमचं, खूप छान आहे आमचं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।